अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक आणि पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड झाली। पुण्यात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। या निवडीमुळे मराठी साहित्य विश्वात आता उत्साहाचं वातावरण निर्माण झाले। घटक समाविष्ट आणि संलग्न संस्थांकडून प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांच्या नावाची शिफारस ही अग्रक्रमाने करण्यात आलेली होती। त्यामुळे साहित्य महामंडळामध्ये 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची एकमताने निवड करण्यात आली। 99व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड झालेली आहे। आपल्यासोबत स्वतः विश्वास पाटील सर जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। काय पहिली भावना आहे जेव्हा तुम्हाला समजलं की माझी निवड अध्यक्षपदी झालेली आहे? काय पहिली भावना? मला आनंद वाटला। गेली 40-45 वर्ष मी सातत्याने लेखन करतोय मराठीमध्ये। तर मराठी साहित्य संमेलन हा एक मोठा साहित्य शारदेचा सोहळा असतो। त्यासाठी एवढ्या खेड्यापाड्यातून लोक जमतात, हजारो लोक जमतात। तिथं वाचकांना भेटता येईल, त्यांच्याशी गप्पा करता येईल। आणि मुख्यतः माझा दृष्टिकोन असा आहे की आता एका बाजूला आपण मराठीचा अभिमान बाळगतो, पण मराठी वाचकांची संख्या कमी होत चाललेली आहे, झपाट्यानं रोडावत चाललेली आहे। आणि त्यामुळं मराठीपासून दूर पडणारे मराठी वाचक त्यांना परत माय मराठीच्या अंगणामध्ये आणणं ही एक ऐतिहासिक जबाबदारी आहे आजच्या कवींची आणि लेखकांची, साहित्यिकांची। त्या दृष्टीनं प्रयत्न होणं आवश्यक आहे। पाटील सर, सध्या एआयचा खूप बोलबाला आहे। एआय जे आर्टिफिशियल हे झालंय, तर साहित्यिकांपुढे या एआयचं काही आव्हान ठरू शकतं का साहित्यिकांना याचं? मला बिलकुल तसं वाटत नाही। कारण एआय कडून जे मिळेल तुम्हाला तो टेक्निकल डाटा मिळेल, कदाचित त्याच्यापेक्षा चांगलं उत्तम रिफाइंड असं मिळेल। पण शेवटी माणूस हा माणूस असतो। माणसाच्या मेंदूपर्यंत आणि कल्पनाशक्तीपर्यंत कोणी पोहोचू शकत नाही। सर, दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजला होता, तापला होता। त्यात तुमच्या एका वक्तव्यावरनं वाद देखील झाला होता। या व्यासपीठावरती याचे काही पडसाद उमटतील साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरती? नाही, मला आरक्षण आणि जातीय व्यवस्था या बाबतीत मला काही बोलायचं नाही। हे साहित्य शारदेचं मंदिर आहे, हे साहित्य शारदेचं राहावं। या ठिकाणी पक्ष, संघटना, जाती, धर्म आणणं गरजेचं नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।